लोकसभेमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट या महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं। जनतेनं भरभरून मतं या महायुतीला दिलं। त्याचं सारं श्रेय या महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आहे। महायुतीच्या सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये जे लोकोपयोगी लोकहित काम केले त्याचा फळ आज आपल्याला या ठिकाणी दिलं गेलं। म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले। त्या संदर्भात महायुतीच्या वतीने या ठिकाणी जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना जनतेला आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महायुतीच्या सरकारचा जो अभूतपूर्व विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जो त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाल्या, महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं। माननीय देवेंद्रजींची आज मुख्यमंत्री पदावरती जाहीर केलेलं आहे पक्षाने आणि उद्या ते शपथविधी घेणार आहेत। त्यांच्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांचा पण शपथविधी होणार आहे। महायुतीला या महाराष्ट्राने जे बहुमूल्य असं मत देऊन अभूतपूर्व यश दिलेलं आहे ते सार्थ करून दाखवतील आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्यांचा तिघांचाही कार्यकाळ माननीय एकनाथजी आणि माननीय अजितदादा यांच्याबरोबरचा कार्यकाळ अभूतपूर्व यशाचा आणि विकासाचा जाईल हा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करते आणि यांना सगळ्यांना शुभेच्छा देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीच्या वतीने जल्लोषाचा कार्यक्रम करत आहोत। हे जल्लोषाचा कार्यक्रम करण्याचा उद्देश एवढाच की यंदा वर्षी 2024 सालामध्ये निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या सर्वांना युतींना महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निवडून दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आज जल्लोषाचा कार्यक्रम उद्या येणाऱ्या संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावरती माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेणार आहेत। त्या शपथविधीला आपल्या सोलापुरातून भरपूर लोक गेलेत म्हणून इथं गर्दी दिसत नाही आहे। तुम्हाला येणाऱ्या मुख्यमंत्री झाल्यानंतर परत आम्ही जल्लोष करणार आहोत, त्यावेळी गर्दी दिसेल। आणि येणाऱ्या काळामध्ये आज सोलापूर शहरामध्ये तिन्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत। तिन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत। येणारे जे कामं असेल ते मोठ्या प्रमाणात यंदा वर्षी होणार आहे आणि या ठिकाणी विकासाचा कार्यक्रम होणार आहे आणि या ठिकाणी IT पार्क करायचं म्हणलेलं आहे। ते IT पार्कसुद्धा या तिन्ही आमदारांनी मिळून करणार आहे।